कौन थे मंदिर चल दिए चाचा? ताजमहल। ये देखिए। नमस्कार आणि राम राम मंडळी, परत एकदा या फिल्मी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सध्या एका चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि जसा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, या ट्रेलरला खूप जास्त लोक ट्रोल करतायत, क्रिटिसाइज करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फिल्मला खूप जास्त विरोध होत आहे. तर असं काय आहे या फिल्ममध्ये? या फिल्मचं नाव आहे द ताज स्टोरी. काही लोकांचं म्हणणं आहे की या सत्य घटनेवरती आधारित फिल्म आहे आणि काही लोकांचं म्हणणं आहे की जे विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की हे चुकीचं दाखवलं जातं. सो आता नक्की चित्रपट काय आहे, कसा आहे, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. परंतु जो ट्रेलर रिलीज झाला आहे त्याच्यामधून असं कळतं की ताजमहलवरती, ताजमहलच्या मागे जी बाजू मांडण्यात आलेली आहे, जी आजपर्यंत आपल्याला कळालेली नाही आहे, त्यावरती आधारित ही संपूर्ण स्टोरी. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत परेश रावल, ज्यांचं काम खूप उत्तमच असतं, आपल्याला माहितीच आहे. सो ते या चित्रपटामध्ये लीड कॅरेक्टर करत आहेत आणि खूप सुंदर अशी स्टोरी वाटते. आपण एक फिल्मी या भाषेतून जर त्या ट्रेलरचा जर अभ्यास केला तर आपल्याला ट्रेलर खूप छान वाटतं. स्टोरी देखील खूप छान प्रकारे मांडण्यात आलेली आहे आणि तुषार गोयल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे काही सीन खूप चांगल्या प्रकारे दाखवण्यात आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी काही सीन क्रिटिसाइज केले जात आहेत, म्हणजे ज्या प्रकारे या फिल्मचा विरोध होतो आहे. परंतु ही फिल्म विरोध करण्यासारखी अशी आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. कारण की यामध्ये बरेचसे असे काही वाक्य टाकण्यात आलेले आहेत की ताजमहल आहे तर मग ताजमहलच्या वरती घुमट कसा, मग त्याच्यावरती कलश कसा. तर बऱ्यापैकी या चित्रपटामध्ये सनातन आणि असं धार्मिक तेढ निर्माण करण्याची काही वाक्य आहेत. परंतु ही फिल्म पूर्ण पाहिलेली नाही आहे, त्याच्यामध्ये आपण याबद्दल काहीच बोलू शकत नाही. जेव्हा आपल्याला ही फिल्म थिएटरमध्ये दिसेल तेव्हा आपल्याला नक्की कळेल की दिग्दर्शकाला नक्की काय मांडायचं होतं. आणि याच्यामध्ये बरेचसे असे वाक्य आहेत की सनातन धर्म, त्याच्यानंतर तोडणे का काम तो उनका ही था, बनाने का काम किसका था, अशा प्रकारचे काही वाक्य आहेत जेणेकरून या ट्रेलरला खूप ट्रोल केलं जाते. माझ्या मते म्हणाल तर ट्रेलरवरून पाहून चित्रपट हा खूप चांगला वाटतो, परंतु याच्या मागची स्टोरी आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे जेव्हा पिक्चर रिलीज होईल तेव्हा आपल्याला नक्की त्या दिग्दर्शकांनी कसं मांडलं आहे, त्यामध्ये खरं कितीचं आहे, खोटं किती आहे, हे संपूर्ण इतिहासावरती पाहायला मिळणार आहे आपल्याला. कारण की याच्यामध्ये जे ताजमहलमध्ये खाली ज्या काही दरवाजे किंवा ज्या काही खोल्या होत्या त्या अचानक एका रात्रीमध्ये बंद करण्यात आला, याचा देखील इतिहास या चित्रपटामध्ये सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे ही फिल्म आपण जेव्हा पूर्ण पाहतो तेव्हाच या फिल्मबद्दल आपण बरंच काही बोलू शकतो. कारण की अशा धार्मिक अशा आणि किंवा एक धार्मिक तेढ करणाऱ्या ज्या फिल्म्स असतात, चित्रपट असतात, त्याच्यावरती आपण आधी काहीच बोलू शकत नाही. कारण की पूर्ण चित्रपट पाहिल्याशिवाय या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. कारण की जेवढं ट्रेलरमध्ये दिसतं त्यावरूनच आपण या गोष्टी पाहत असतो किंवा बघत असतो. त्यामुळे हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये रिलीज होईल आणि हा चित्रपट 31 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे थिएटरमध्ये, तर तेव्हा आपण जाऊन नक्कीच बघा. कारण की चित्रपटाची स्टोरी आणि जो स्क्रीन प्ले आहे तो खूप छान वाटतो, काहीतरी वेगळं बघायला मिळतं आहे. परंतु या चित्रपटाला जेवढा विरोध होतो आहे त्याप्रमाणे हा चित्रपट कितपत चालेल, कुठे चालेल, कसा चालेल, हे काही सांगता येत नाही. कारण की खूप जास्त प्रमाणात या चित्रपटाला ट्रोल करण्यात येत आहे. परंतु काही इतिहासावरती काही कुठलीही फिल्म किंवा कुठलाही चित्रपट आला तरी त्याला ट्रोल हे लोक करतातच. त्यामुळे जेव्हा चित्रपट आपण पाहतो तेव्हा आपल्याला त्यामागचं जे सत्य आहे ते आपल्याला नक्कीच कळेल. त्यामुळे 31 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे, तर नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला कसा वाटतो याचं ओपिनियन नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि हा चित्रपट 31 ऑक्टोबरला रिलीज होतोय, नक्कीच बघा.